नमस्कार, मी डॉक्टर सचिन झांबरे. आता सर्वांच्या खूप जणांच्या बरेच जणांचे फोन आले, मला कमेंट्स आले की बरेच जण विचारतात ते की बाबा नवरात्राचा उठ्ठा बसता कधी उपवास धरायचा. तर नवरात्र हे 9व्या दिवशी उठतात. तर ह्यावेळेस नवमी तिथी जी आहे ती नवमी तिथी आली आहे बघा 1 तारखेला बुधवारी. हे बघा, तुम्ही जर कॅलेंडर जर बघितलं तर कॅलेंडर सुद्धा 1 तारखेला कॅलेंडर व्यवस्थित बघा, तिथं तुम्हाला अश्विन शुद्ध नवमी दिसेल आणि तिथं स्पष्ट दिले महानवमी उपवास. आणि जर तुम्ही पंचांग बघितलं, दाते पंचांग जर बघितलं, दाते पंचांगमध्ये सुद्धा नवरात्र उत्थापन पारणा महानवमी ही 1 तारखेला दिलेली आहे. यावेळेस तृतीया ही जी तिथी होती ती तृतीया तिथी ती 2दा आली होती. आपण दिवस नाही धरायचे तर तिथी धरायची की तिथी कधी आली होती म्हणून. तर तिथी आली, तिथीप्रमाणे 9व्या दिवशीच नवमी माळ आहे आणि तिथीप्रमाणे 10व्या दिवशीच 10वा दसरा आहे, लक्षात ठेवा. पण आपण पंचांग बघतच नाही. तर पंचांग बघा, पंचांगामध्ये महानवमीचा उपवास किंवा जे घट उठवायचे आहेत ते 1 तारखेला तुम्ही बुधवारी दुपारनंतर 12 नंतर कधीही घट उठू शकता. बरेच जण आपण हिंदू आहोत, आपल्याला पंचांग कळलं पाहिजे, त्यामुळे लक्षात ठेवा. जर म्हणजे जो उठायचा जो उपवास आहे, घट उठवायचा उपवास आहे, तो नवमी दिवशी धरायचा, दसऱ्या दिवशी सोडायचा. आणि नवमी तिथी महानवमी तिथी आली, ती 1 तारखेला आली आहे बुधवारी. तर सर्वांनी बुधवारी घट उठवायचे आहेत. तुम्ही जर तुळजापूर जर त्यांचं पंचांग बघितलं, तुळजापूरचे कार्यक्रम बघितलं, ते सुद्धा नवमीमध्येच घट उठवायला सांगितलं आहे. आणि आपल्याला देवी भागवत सुद्धा हेच सांगतं. त्यामुळे नवमीचा उपवास किंवा घट हे नवमीला उठवायचे आहेत. 1 तारखेला घट तुम्ही दुपारी कन्यापूजन करून, सवासणी जेवण करून, पुरणपोळीचं नैवेद्य घालून, आरती करून तुम्ही घट उठू शकता. माझा व्हिडिओ तुम्ही बघा की घट कसे उठवायचे. फक्त घट कधी उठवायचा तर महानवमीला 1 तारखेला आहे, त्यामुळे घट त्या दिवशी उठवा. धन्यवाद.